येते? ओके, शूर्पणखा येते. आणि शूर्पणखा कोणाशी बोलते? काय बोलते रामबाप्पांना? अच्छा, रामबाप्पांना काय बोलते ती? मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. मग रामबाप्पा काय म्हणतात तिला? काय 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 बोलतात? ऑलरेडी सीतामैया बरोबर लग्न झालंय. शूर्पणखा चिडते आणि मग कुठे जाते? सीतामैयांकडे. कशाला? सीतामैयांना मारायला, बरोबर. आणि मग कोण मध्ये येतं? ते कोण आहेत? लक्ष्मण बाप्पा. मग लक्ष्मण बाप्पा काय करतात? शूर्पणखाला नाक कापून टाकतात. हां, मग नाक कापून टाकल्यानंतर ती रडत रडत कुठे जाते? कुठे जाते? कोणाकडे? रावणकडे जाते. ओके. रावण मारीचला घेऊन पुष्पक विमानमधून कुठे येतो? एक मिनिट, सीतामैया पहिले इथे ठेव. आधी रावणला घेऊन ये. रावणला घेऊन ये दंडकारण्यमध्ये. हां, रावण कशात बसून आलाय? ओके. आणि तो सोबत कोणाला घेऊन येतोय? मारीच राक्षसला. ओके. आणि मग ते सीतामैयांना किडनॅप करून लंकेत जातात. आणि सीतामैया काय क्रॉस करून बाहेर येतात म्हणून त्या किडनॅप होतात? ही कोणती येल्लो लाईन आहे? ही लक्ष्मण बाप्पांनी ठेवलेली असते ती. हां, येल्लो लाईनला काय म्हणतात? लक्ष्मण रेषा. ओके. आणि मग राम बाप्पा आणि लक्ष्मण बाप्पा इथेच राहतात ना दंडकारण्यमध्ये? नाही ना, ते इथेच राहतात. आणि मग मारीच राक्षसला कोण मारून टाकतं? तो डिअर बनलेला असतो ना, त्याला राम बाप्पा मारून टाकतात. आणि तो तिथे कुठे पडतो? तिथे दंडकारण्यमध्येच पडतो. पण जेव्हा रावण घेऊन चाललेला असतो सीतामैयांना, तेव्हा कोणतरी वाचवायला येतं ना. बर्ड असतो एक, जटायू आला. जटायू उडत येतो आणि मग रावण काय करतो? जटायू मारायला लागतो रावणला. आणि मग रावण काय करतो? जटायूचे पंख, अरे पण रावण मरतो का जटायूनी मारल्यावर? तो कोणाला मारतो? रावण जटायूनं. कसं? त्याचे पंख नाही, खरं खरं सांगायचं. हां, रावण जटायूचे पंख काय करतो? मग जटायू मरून गेला. ओके. मग ते इकडे येतात ना चालत चालत. इकडे कोणाकडे येतात ते? हनुमान बाप्पा. बरोबर. नाही, आधी बाली आणि सुग्रीवची स्टोरी सांग ना. बाली आणि सुग्रीव काय करतात? फायटिंग करतात. आणि मग कोण जातो मरून? हां, बाली इथे ठेवायचं का? ओके. बाली मरून जातो. आणि मग कोण राजा होतो? सुग्रीव राजा होतो. आणि हे कोण आहेत ब्लूवाले बेअर? ओके. आणि मग ते आणि हनुमान कोणाला शोधायला जातात? राजकुमार अंगदला घेऊन. सीता राजकुमार अंगद नाही बनवला मी, एवढा वेळ नव्हता ना. हा, तर नेक्स्ट टाइम बनवते मी. मग हनुमान बाप्पा उडून कसे जातात बरं ते सांग ना जरा. इथून सांग. इकडे ये. हनुमान बाप्पा उडून लंकेला जातात, पण त्यांना मध्ये समुद्राच्या वर कोण खाऊन टाकतं? हनुमान बाप्पांना. असं नाही करायचं. खरोखरची स्टोरी आहे ते सांगायचं. सीता काय करते? हनुमान बाप्पांना गिळून टाकते. आणि हनुमान बाप्पा काय करतात? मग तिचं पोट फाडून टाकतात आणि बाहेर येतात. आणि हां, ती हरली. सीता फुटून जाते ना, मरून जाते ती. हां. आणि मग हनुमान बाप्पा कोणाला भेटायला जातात लंकेला? कोणाला भेटतात? सीतामैया.
आणि सीतामय्यांना काय देतात? रामबाप्पांनी काहीतरी दिलेलं असतं ना त्यांना. काय दिलेली असते स्वतःची? रामबाप्पांची अंगठी दिल्यावर हनुमान बाप्पांना पकडतात ना. हा, रावणच्या सेनेतले लोक राक्षस, आणि मग हनुमान बाप्पांच्या शेपटीला आग लावतात. मग हनुमान बाप्पा काय करतात? लंकेला आग लावून टाकतात. सगळी लंका कशी होते? सगळ्यांना आग लावली ना. आणि मग हनुमान बाप्पा परत उडत येतात ना राम बाप्पांकडे. हा, आणि मग ती लोक काय बांधतात रे? सीतामय्यांकडे जायला. सीतामय्यांकडे जायला काहीतरी ब्रिज बांधतात ना, ते सगळ्यांना उडता येत नाही म्हणून. कोणता ब्रिज? राम सेतू बांधतात. हा, ओके. दाखव राम सेतू कुठे. हा, आणि मग ते सगळे कुठे येतात राम सेतूवरून? हनुमान पण, आणि राम बाप्पा पण, आणि लक्ष्मण बाप्पा, जांबुवंत काका आणि लक्ष्मण बाप्पा कुठे आहेत? हां, मग लक्ष्मण बाप्पा पण येतात ना. हां, मग ते सगळे राम सेतूवरून कुठे येतात? लंकेला. आणि मग तिथे त्यांची कोणाशी युद्ध होतं? रावण, लंकेचा राजा रावण बरोबर ना. मग ते कुंभकर्णला कसं उठवतात रे? काय वाजून? ढोल वाजवून उठवतात. ओके. आणि मग हळूहळू ते सगळ्यांना काय करतात? राम बाप्पा सगळ्यांना हळूहळू बाणाने मारून टाकलं ना. बरं, लास्टला रावणला कोण बाण मारतं आणि रावण मरून जातो? राम बाप्पा कसे मारतात रे रावणला बाण?